अंबड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. नायलॉन मांजा विक्री करणारा ताब्यात. तब्बल 150 नायलॉन मांजाचे गट्टू केले जप्त. विक्रेत्यावर गुन्हा दाखल. तडीपारीची होणार कारवाई. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिनांक 26 डिसेंबर 2023 ते 23 जानेवारी 2024 पर्यंत नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री, खरेदी आणि वापर यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 37 नुसार बंदी घातली आहे. तसे मनाई आदेश पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ 2च्या मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी अंबड पोलीस ठाणे हद्दीत नायलॉन मांजा खरेदी, विक्री, साठा करणारे इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार प्रवीण राठोड यांना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती. सनशाईन हॉटेलच्या मोकळ्या मैदानात केवल पार्क रोड नाशिक या ठिकाणी एक इसम हा एका पांढऱ्या रंगाच्या गोणीमधून नायलॉन मांजाची विक्री करत आहे. ही माहिती मिळताच त्यास ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली. अंबड पोलीस ठाण्याचे तसेच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख, पोलीस हवालदार किरण गायकवाड, पोलीस शिपाई राकेश पाटील, पोलीस शिपाई राठोड यांनी सापळा रचला आणि अरबाज फिरोज शेख वय वर्ष 24, हल्ली राहणार घर नंबर 3963, नाईकवाडीपुरा, जुने नाशिक, भद्रकाली नाशिक यास रंगेहात पकडण्यात आली. त्याच्या ताब्यातून एकूण 60,000 रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे 150 गट्टू जप्त करण्यात आले. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व पोलीस निरीक्षक गुन्हे अजय नजन यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख, पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस नाईक पवन परदेशी, पोलीस शिपाई संदीप भुरे, राकेश पाटील, घनश्याम भोये राऊत, पोलीस शिपाई करंजे, पोलीस शिपाई समाधान शिंदे, सागर जाधव, अनिल गाडवे, तुषार मते, राठोड यांनी केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शिरवले हे करत आहेत. दरम्यान सदर कारवाईबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी एबी न्यूज प्रतिनिधीला अधिक माहिती दिली आहे. माननीय संदीपजी कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी दिनांक 26 रोजी मांजा विक्री विरोधात मनाई आदेश काढला होता आणि त्या मनाई आदेशानंतर साहेबांनी सोबत एक बाईट पण दिली होती. जर कधी एखादा नायलॉनचा मांजा विक्री करताना कोणी मिळून आला त्याच्यावर तडीपारीची पण कारवाई करण्यात येईल. माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झोन 2 विभागाच्या माननीय राऊत मॅडम, त्याचप्रमाणे आमच्या अंबड डिव्हिजनचे देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज ही कारवाई केलेली आहे. जवळजवळ 150 नायलॉन मांजाचे गट्टू पकडलेले आहेत आणि त्याच्या ज्या संबंधित संशयित इसमावर आम्ही गुन्हा पण दाखल केला आहे. ज्यांनी ही कारवाई केली त्याची पुढील माहिती PSI शेख यांनी द्यावी असं मी त्यांना सांगतो. तसेच मी नाशिक शहरातील सर्व सामान्य नागरिक यांना विनंती करतो की पर्यावरणाचा ऱ्हास त्याचप्रमाणे होणाऱ्या घटना टाळण्यासाठी कोणीही पतंग उडवताना नायलॉन मांजाचा उपयोग करू नये आणि कोणी करताना मिळून आलं तर त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे CRPC 144 प्रमाणे काही दिवसासाठी तडीपारही करण्यात येईल आणि आम्ही आता ज्याच्यावर कारवाई केली आहे त्यांना 144 प्रमाणे तडीपारसुद्धा करणार आहोत. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये आम्हाला जे अनधिकृतपणे मांजा विक्री आणि खरेदी चालू आहे त्याबाबत आम्हाला कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड यांनी आम्हाला आदेश दिले. त्याप्रमाणे आमचे 2 पोलीस अंमलदार आहेत, संदीप भुरे आणि प्रवीण राठोड, या दोघांना गोपनीय माहिती मिळाली का अंबड पोलीस स्टेशन हद्दीत नायलॉन मांजाची खरेदी विक्री सुरू आहे. त्याप्रमाणे आम्ही छापा कारवाई केली. त्या छापा कारवाईमध्ये आम्हाला जो संशयित इसम आहे नामे अरबाज फिरोज शेख याला आम्ही ताब्यात घेतले. त्याच्याकडून आम्हाला 150 नायलॉन मांजाचे रील आम्हाला हस्तगत करता आलेले आहे. त्याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आलेली आहे.
AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक.